दीदी नाही दादा. गुड मॉर्निंग माझ्या मित्रमैत्रिणींना. तर कसे आहात? बरे आहात ना? आणखी नवीन व्हिडिओवरती तुमचा पुन्हा स्वागत करत आहे. तर बरे आहात ना? मी पण बरी आहे. तर सकाळचे वाजले 10:30 आणि आरोहीचे पप्पा गेले दवाखान्यात. आरोहीला नेलाय दवाखान्यामध्ये. तर ते पट्टी बदलवण्यासाठी मी माझ्या सबस्क्रायबरांना अशी विनंती करते की माझे पूर्ण व्हिडिओ बघत जा. स्किप नको करत जा मधामध्येच. असं मी पूर्ण व्हिडिओ घरगुती शेअर करते. जसं माझं रुटीन असतं रोजचा, तशी मी तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न करते. आणि व्हिडिओ एडिटिंग करायला पण खूप मेहनत लागते मुलं घेऊन सांभाळून. तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करते की पूर्ण व्हिडिओ बघत जा, मधात स्किप नको करत जा. कसं मग व्ह्यूज जर कमी आले आपले तर आपण डिमोटिवेट पण होतो. तर तुम्हाला हात जोडून विनंती करते की पूर्ण माझे व्हिडिओ बघत जा आणि कमेंट पण करत जा. या भेंडीला बेसनमध्ये मिक्स केलेली आहे, म्हणजे बेसन, तिखट, मीठ, हळदमध्ये मिक्स केलेली आहे भेंडीला. मग तेलामध्ये फ्राय करून घेतली. आता मी फ्राय करून झालेली आहे. तर मी याला काढून घेते गंजामध्ये आणि मग फोडणी घालते आणखी दुसरं तेल टाकून. तेल पण खूप गरम झालं आहे. तर याच्यामध्ये टाकले तेजपान, मोहरी आणि जिरा टाकणार आहे. तर जिरा पण टाकून घेते. त्यानंतर मी कांदा टाकणार आहे. कांदा बारीक चिरलेले आणि कांद्याचा पेस्ट पण टाकणार आहे. वाटून घेतलेले, भाजून घेतलेले ते कांद्याला तेलामध्ये, ते पण टाकून घेते मी. त्यानंतर मी टाकणार आहे अद्रक लसूण पेस्ट, ते पण वाटून घेतली पाट्यावरती मी. तर याला मी तेलामध्ये मस्त शिजू देते. तर मी इथे झाडून पण घेते. दोन्ही पण एकाच वेळी काम होऊन जाते. तर इथे शिजत पण नाही पेस्ट याचा कांद्याचा. तर मी झाडून घेते ते पूर्ण व्यवस्थित उचलून सामान. इथे माझी पूर्ण जागा झाडून झालेली आहे आणि मसाला पण शिजला. तर अद्रक लसणाचा पेस्ट मी टाकलेली आहे. तर पेस्ट पण शिजून राहिलेले आहे. तर दिवाणावरचे जे कपडे होते ते पण व्यवस्थित उचलून घेते आणि दिवाण पण व्यवस्थित लावून घेते. तर ते रामचे कपडे होते ते पण एका साईडला ठेवून घेतलेली आहे आणि जे बेडशीट आहे ते पण व्यवस्थितपणे लावून घेते याला. तर इथे सर्व पेस्ट घेऊन शिजलेले आहे. तर याच्यामध्ये मी टाकते तिखट आणि मीठ, हळद आणि गरम मसाला आणि धनिया पावडर हे सर्व टाकून घेते. आणि वाटीमध्ये थोडंसं गरम मसाला वाटलेलं ते पण टाकून घेते मी. आणि मग टमाटरचा पेस्ट टाकणार आहे. त्यानंतर पेस्ट करून घेतलेली, किसून घेतलेली आहे किसणीने. तर इथे बघू शकता तुम्ही तेल पण मस्त सुटावलेलं आहे मसाल्याला. तर आता मसाला पण शिजलेला आहे मस्तपैकी. थोडं मी पाणी टाकून घेते. तर याच्यामध्ये पाणी टाकून घेते, थोडंसं शिजू देते. मग त्यानंतर भेंडी जे आहेत फ्राय करून घेतलेली आहे ते पण आता टाकून घेणार आहे मी याच्यामध्ये मसाल्यामध्ये. याला पण या मसाल्यामध्ये व्यवस्थितपणे शिजू देणार आहे मी.
इथे भेंडी मसाला करून झालेला आहे, तर वरपर्यंत शिजते. तर मी इथे पूर्ण फरशी पुसून घेते. जोपर्यंत भाजी शिजत नाही तर कमी पॉवरमध्ये मी ठेवलेली आहे गॅस. तर मी पूर्ण फरशी पुसून घेते. आणि राम झोपलाच आहे, आत्ता पण उठायचाच आहे तो, तर त्याची पण आंघोळ व्हायचीच आहे. इथे भेंडी मसाला पूर्ण शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही. तेल पण मस्त सुटवलेलं आहे. तर आता मी गॅस बंद करून घेते आणि माझी फरशी पण पुसून झालेली आहे, सर्व कामं झाली आहेत. आता फक्त राहिलेले आंघोळ. आता राम झोपलेला आहे, तर आंघोळ करून घेते. नंतर मग कपडे पण धुवायचे राहिलेले आहेत. तर इथे माझी आंघोळ झालेली आहे, तर मी आता पूजा करून घेते. इथे पाणी मांडलेलं आहे वंदन पापड करण्यासाठी. तर कमी पॉवरमध्ये आहे, तर मी अगोदर पूजा करून घेते. जेवण पण व्हायचंच आहे, तर मी नंतर जेवण करेन. आरोहीचे पप्पा आल्यानंतर माहीत नाही किती वेळ लागते तर त्यांना, तर पूजा करून घेते मी. तर आणि अंदन पण आलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आता मी पापड करून घेते. तर ताटीमध्ये मी त्या चमच्याच्या साहाय्याने गोल आकार करून घेते. तर इथे बघू शकता तुम्ही 2 पापड काढून झालेले आहेत माझे. आणखी बनवायचे आहेत राहिले पापड, तर 4 पापड झाले आहेत काढून. तर पूर्ण आता मी पापड करून घेते. आणि कोणकोणते पापड थोडेफार फाटत पण आहेत, पण करते काही ना थोडे तर फाटणारच आहेत. पहिल्यांदा केली आहे, नाहीतर मी आईकडे फक्त बघितली होती करताना आईला. तर मी माझा हा पहिला वेळ आहे पापड करण्याचा, तरी पण जमतच ठीकठाक.
तर माझे पापड आता झालेलेच आहेत. तर बघू शकतो इथे पापड टाकलेले आहेत सुपामध्ये आणि इथे टाकलेले पापड. तर आता बाजावरती गारू टाकून देते पापड उन्हामध्ये आणि हे पापड आहे काढून देते याबद्दल. बघू शकता तिथे टाकले त्याच्यामध्ये आपण शेवटीला झाले सर्व पापड करून आणि वारू टाकलेले बाहेर पापड. आणि राम तरी पण झोपलं त्या बरं झालं झोपला तर, कारण की तो उभं राहिला तर मग तो पाऊस नाही दिला असता. तर गॅस पण पुसली आहे आणि गुडणी यायची आहे दवाखान्यात. ते गुड माहीत नाही किती वेळ लागेल तर तिथे आले. जेवणही व्हायचं आहे माझं, त्याची वाट बघत आहे. ते तर नाश्ता करून गेले म्हणा, मी पण नाश्ता केली, मला भूक नाही लागली जास्त. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.